स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? यस मैम. Yes, ma'am. हो, Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. When we start our lecture today, whenever I ask questions, तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचं, ठीक आहे? ओरली पण आन्सर देऊ शकता, बट आय वुड Okay, प्रिफर ma'am. if you give answers in the chat box. All right, so let's begin. तुमचं पहिलं लेक्चर आहे. In morning we already saw the introduction, syllabus of the course. So what is horticulture? पहिलाच क्वेश्चन तुम्हाला विचारते. Any idea what is horticulture? आपण सकाळी आपण बघितलं, राईट? We asked Study of plant, food. ओके, चॅट बॉक्स मध्ये आता ह्याच्या पुढे मी जेव्हा पण क्वेश्चन विचारेल, चॅट बॉक्स मध्येच आन्सर द्यायचं. अनलेस मी स्क्रीन दिसतीये का विचारलं तर तेव्हाच फक्त ओरली बोलायचं. व्हॉट डू यू थिंक इज हॉर्टिकल्चर? इन मॉर्निंग वी ऑलरेडी सॉ द सिलेबस. त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आपण शेअर केले, डिस्कस केले. त्याच्या थ्रू तुम्हाला काय कळलं, काय अंदाज वाटतो तुम्हाला हॉर्टिकल्चर मध्ये काय आपण स्टडी करणार आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका आन्सर्स. नोबडी इज आन्सरिंग. चॅट बॉक्स मध्ये कुणाचंच नाही दिसत आहे मला आन्सर. हॉर्टिकल्चर मध्ये आपण काय स्टडी करतो? तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाइप करता येते की नाही? ओके, स्टडी ऑफ फ्रूट प्लांट्स, स्टडी ऑफ प्लांट फिजियोलॉजी. एनीबडी एल्स? अजून काय असेल हॉर्टिकल्चर मध्ये? स्टडी ऑफ व्हेजिटेबल, फ्रुट्स, फ्लावर्स. ओके, डिप्लोमाच्या स्टुडंट्सनी आन्सर नाही करायचं बरं का. जे 12th मधून फ्रेश आलेत ना त्यांच्यासाठीच फक्त हा क्वेश्चन आहे. अजून काय आहे? फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, फ्लावर्स एक असं होतं. ओके, सो वी हॅव 3 कंपोनेंट्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल, फ्लावर्स. एनिथिंग एल्स? ठीक आहे. ओके, ओनली 3 आन्सर्स. सीड फूड गिवन vegetables study, garden cultivation and management. ओके ओके ओके, आता थांबा, लेट्स मूव. सो हॉर्टिकल्चर ऍक्च्युली तुम्ही जे सांगितलं ते आहे बरोबर, फ्रुट्स, व्हेजिटेबल, फ्लावर्स, बट इट कंटेन्स स्टिल सम मोर plants which we study. So let's first understand what is the definition of horticulture. Horticulture, as the word you can see, it is derived from 2 Latin words. Hortus, which means garden, or enclosure. Enclosure म्हणजे काय? बंदिस्त एरिया, फेन्स केलेली एरिया, enclosure. Okay, and culture means cultivation. So in short, horticulture means cultivation of garden plants in an enclosure. So this you can use as the definition. Horticulture, which is derived from the word hortus, meaning garden or enclosure, and culture meaning cultivation. Therefore, horticulture is cultivation of garden plants in an enclosure. म्हणजे आपल्या घराच्या मागे जे गार्डन असतं, समोर गार्डन असतं, त्याच्यामध्ये आपण एन्क्लोज्ड एरियामध्ये जे प्लांट्स कल्टिवेट करतो, that is called as horticulture. Okay, another definition in detail. Horticulture is a part of agricultural science which deals with the cultivation, utilization, and improvement of fruits, vegetable, flowers, ornamentals, plantation crops, spices, medicinal and aromatic plants. म्हणजे काय? First of all, horticulture is a part of agricultural science. It comes under agriculture. Okay, what does it do? It deals with cultivation. Cultivation, after cultivation, how to utilize that part or how to utilize that product, and after that improvement, how to improve that product. Okay, so it deals with cultivation, utilization, and improvement
ऑफ विच क्रॉप्स? तुमचे वीट, बाजरा, जवार हे आहेत का? नाही, नॉट ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स, बट ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावरिंग क्रॉप्स, ऑर्नामेंटल, जे तुम्ही बागेमध्ये लिफी जे प्लांट्स बघतात, बरोबर, लीव्ह साठी जे वापरले जातात, ऑर्नामेंटल प्लांट्स, प्लांटेशन क्रॉप्स, स्पाइसेस, मेडिसिनल अँड एरोमॅटिक क्रॉप. सो ऑल दिस कम अंडर युअर हॉर्टिकल्चर. तुम्ही ह्याच्यातले 3 कंपोनेंट्स आणि आय थिंक ऑर्नामेंटल कुणी तर बोलले 4 कंपोनेंट सांगितले होते. ओके, हे क्वेश्चन येतो डिफाइन हॉर्टिकल्चर. सो यू कॅन यूज either above or second definition, whichever you feel easier. Okay, ऑब्जेक्टिव्हला हे विचारलं जातं. हॉर्टिकल्चर इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड हॉर्टस अँड कल्चर. हे पण पाठ करून ठेवायचं. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर? तुम्ही म्हटले फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि फ्लावर्स. ओके, सो depending on what type of plant they study, they are classified into different branches. First branch is pomology. Pomum or POMUM. Pomum means fruit. Okay, so pomology is a branch of horticulture which deals with study of fruit crops. That is your pomology. Oreliculture. Orelus meaning pot herb. पॉट म्हणजे तुमची जी कुंडी असते झाडाची. हर्ब मीन्स अ व्हेजिटेबल क्रॉप. सो ओरेलिकल्चर इज द ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप्स. ओके, तर हे तुमचे 2 ब्रांचेस झाले, मेजर ब्रांचेस. थर्ड इज फ्लोरिकल्चर. फ्लोरस मिनिंग फ्लावर, कल्चर मीन्स कल्टिवेशन. सो फ्लोरिकल्चर is that branch of horticulture which deals with cultivation of flower crops. आता फ्लोरिकल्चर मध्ये तुमचे ऑर्नामेंटल क्रॉप्स पण येतात. ओके, फ्लोरिकल्चर is further divided into 3 subclasses. First one is commercial floriculture. Okay, commercial floriculture, as the name suggests, commercial म्हणजे काय? जे तुम्ही विकण्यासाठी लार्ज स्केल वरती ग्रो करतात, that is your commercial floriculture. So you're growing or cultivating flower crops on large scale for domestic market or for export. Either you can sell those flowers in the local market in India, that is your domestic market, or you can export it to other countries. So that is done from the point of view of business, commercial utilization of flowers. So that is commercial floriculture. Okay, सगळ्यांना इंग्लिश मध्ये समजतं का मराठीत पण एक्सप्लेनेशन पाहिजे? मॅम समजतं मॅम. इंग्लिश समजतं मॅम. समजतं इंग्लिश. ओके, नेक्स्ट इज ॲबोरिकल्चर. ओके, ॲबोरिकल्चर म्हणजे युजली ट्री क्रॉप्स मध्ये ते केलं जातं. सो ॲबोरिकल्चर इज प्लांटिंग ऑफ ऑर्नामेंटल फॉर देअर सायंटिफिक स्टडी. ग्रोइंग ऑफ ऑर्नामेंटल क्रॉप्स, ग्रोइंग ऑफ ऑर्नामेंटल ट्रीज in a proper way for their study or for improving the aesthetic. म्हणजे aesthetic means सराउंडिंग एरियाचं ब्युटिफिकेशन. एस्थेटिक आपण झाड गार्डन मध्ये का लावतो? सो दॅट इट ब्युटिफाईज युअर सराउंडिंग एरिया अराउंड द हाऊस. फ्लावर क्रॉप्स लावतो, फोलिएज म्हणजे लीफ, फोलिएज क्रॉप्स लावतो. सो दोज कम अंडर युअर ॲबोरिकल्चर, mainly planting of ornamentals for their scientific study or for aesthetic value. आणि थर्ड आहे लँडस्केप गार्डनिंग. हे लँडस्केपिंग आपण खूप वेळा ऐकतो. लँडस्केपिंग मध्ये काय असतं? तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूची एरिया जेव्हा यू वॉन्ट टू क्रिएट अ पिक्चरेस्क इफेक्ट, तुम्हाला ती शोभावंत करायची असते, यू वॉन्ट टू ब्युटिफाय दॅट एरिया, दॅट कम्स अंडर लँडस्केप गार्डनिंग. मग ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर क्रॉप्स लावू शकता, ऑर्नामेंटल क्रॉप्स लावू शकता, ऑर्नामेंटल ट्रीज लावू शकता, जसं की अशोकाचं झाड असतं, बरोबर, पाम्स असतात वेगवेगळे टाईपचे. सो यू आर क्रिएटिंग अ लँडस्केप इफेक्ट. तुम्ही त्याला एक वेगळं लँडस्केप इफेक्ट देता, दॅट कम्स अंडर युअर लँडस्केपिंग. ओके, नेक्स्ट ब्रांच इज ऑफ प्लांटेशन क्रॉप्स. ह्याच्या पुढचे तुम्ही कुणी सांगितले नव्हते उत्तर, पहिले 3 तर तुमच्याकडून आले होते आन्सर. सो नेक्स्ट इज युअर प्लांटेशन क्रॉप्स. प्लांटेशन क्रॉप्स कुणाला काही आयडिया आहे का? प्लांटेशन क्रॉप्स मध्ये काय येऊ शकतं?
इथे डेफिनेशन दिलेली आहे, कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स ऑन लार्ज स्केल हुज प्रोड्यूस इज यूज्ड ओनली आफ्टर प्रोसेसिंग. मॅम एक्झाम्पल टी कॉफी. आता ते तर 2 पिक्चर मध्ये दिसत आहेत, ते सोडून सांगायचे. रबर. रबर, सोयाबीन. सोयाबीन, ओके. एनिथिंग एल्स? टोबॅको, My- कॉटन. माईम स्पाइस क्रॉप. नाही, Ma'am, coconut. तुम्हाला ना चॅट Ma'am, बॉक्स, cashew, चॅट बॉक्स cashew rubber, put answers in your chat box. ठीक आहे. कॅश्यू, रबर, कोकोनट, एक्सलेंट. ऑइल सीड, एक्सलेंट. अजून काय आहेत? टोबॅको. सो आय थिंक यू अंडरस्टूड. प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय? करी लिव्स, करी लिव्स नाही आहेत, करी लिव्स व्हेजिटेबल मध्ये येतात. कॉटन, okay, okay, all right. So plantation crops means what? First of all, you have to grow them on large scale. बरोबर. टी कॉफीचे काय असतात? ऑर्चर्ड्स असतात. टी प्लांटेशन बघितलं तर पूर्ण हिल स्लोप वरती ते टीचे प्लांटेशन असतात. सो यू आर कल्टिवेटिंग इट ऑन लार्ज स्केल. आणि ते तुम्ही डायरेक्टली वापरू नाही शकत. यू कॅन यूज देम ओनली आफ्टर प्रोसेसिंग. टी आणि कॉफीचे लिव्स, तुमचे रबर, तुमचा कोकोनट. कोकोनट तर ठीक आहे, तुम्ही कधी कधी रॉ यूज करता. ओके. सो मोस्ट ऑफ दिस प्रोड्यूस हॅज टू गो सम प्रोसेसिंग फॉर देम टू बी युटिलाइज. टोबॅको आहे, कॉटन आहे, डायरेक्टली तुम्ही कधीच यूज करत नाही हे क्रॉप्स. ओके. आणि ह्यांचं जे प्रोसेसिंग युनिट असतं ते त्या प्लांटेशनच्या जवळ असतं. तुम्ही त्याचं शुगर केन, कुणी तर एक्झाम्पल दिलं तर बरोबर. शुगर केन चे कल्टिवेशन होतं ते शुगर फॅक्टरीच्या आसपास असतं. रबर प्लांटेशन पण तर ऑल दिस प्रोसेसिंग युनिट्स आर नियर दॅट प्लांटेशन. सो दिस आर कॉल्ड ॲज युअर प्लांटेशन क्रॉप्स. स्पायसेस अँड कॉन्डिमेंट. चला टाका. स्पायसेस कुठले कुठले आहेत? कार्डेमन. नाही, चॅट बॉक्स मध्ये आन्सर्स द्या. व्हॉट ऑल स्पायसेस यू ईट? ऑइल palm is also a plantation crop. What different spices do you eat? Cinnamon, black pepper, black cumin, okay. Clove. अजून काय? Clove, all right. Coriander seeds. अजून कुठले मसाले वापरता तुम्ही जेवण करताना? नटमेग, कार्डमम. आपण जेव्हा भाजी बनवतो, पुलाव बनवायचा आहे, बे लीफ, ओके. टर्मरिक, चिली. तुम्हाला रेड पेपर, मिरची पावडर, ऑल राईट. जिंजर, ओके. Onion comes under vegetable. Yes, you can classify it as spice crop also. Garlic, okay. ठीक है. So you know what are spices and condiments. Spices and condiments are used in our cooking, day-to-day cooking, for giving flavor and aroma. Specific taste impart करतात ते तुमच्या फूडला. अरोमा म्हणजे काय? स्मेल विच कम्स फ्रॉम युअर फूड. बरोबर. तुम्ही बिर्याणी घरी बनवत असाल, कुकर लावला आईने, गॅसवरती ठेवला, 3 शिट्ट्या झाल्यावरती यू स्टार्ट गेटिंग दॅट अरोमा. सो दॅट कम्स फ्रॉम युअर स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. काही टाईपचे राईस, आंबेमोहर राईस, कुकरला लावला, 4 विसल्स नंतर तुम्हाला त्याचा एक स्मेल येतो. ओके. सो दिस इज नथिंग बट युअर स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स which give flavor. They impart specific flavor, they impart specific taste and aroma to the food. Next ones are your medicinal and aromatic plants. Medicinal नावाप्रमाणेच these crops have certain medicinal use. Okay, they provide certain drugs like alkaloids, steroids, etc. Okay, example तुमचं इसबगोल आहे, अश्वगंधा आहे, सफेद मुसळी आहे. अजून कुठले मेडिसिनल प्लांट्स तुम्ही बघितलेत किंवा वाचलेत, ऐकलेत? डे टू डे लाईफ मध्ये मेडिसिनल व्हॅल्यू असणारे प्लांट्स कुठले आहेत का? काय आला? नाही पिक्चर बोल राहिलो. कोण आहे बरं? शुभम, कोण पिक्चर बघतं रे?
Shubham, people, make sure you mute yourself. You're disturbing others. If you're not interested to join the lecture, you can leave, but make sure you don't disturb others. Other medicinal plants: tulsi, catnip, basil, catnip, okay, वरती कुणी अजून neem, aloe vera, correct. हे कॉमन तुम्ही जे घरी बघता. aloe vera has medicinal properties, vinca has medicinal properties, garlic also has medicinal properties, asparagus, tulsi, aloe vera, isabgol. इन्सुलिन प्लांट मॅम. इन्सुलिन प्लांट म्हणजे काय नाव आहे त्याचं? डालिया आय थिंक सो. Dahlia is a flowering plant. Dahlias. Lavender. Okay, lavender can come under your aromatic plants. Okay, patchouli. हे तुम्ही आन्सर्स बघून लिहित असाल. काही काही aromatic चे नाव तुम्ही लिहिताय. All right, pudina, yes. Ajwain. All right, stop. So you understood. So aromatic plants कुठले आहेत? Aromatic plants will give certain aroma. Okay. तुमचं रोजमेरी असतं, पॅचोली आहे, तुमचं रोज आहे. अजून एरोमॅटिक मध्ये कुठले येतील तुमचे? जिरॅनियम सकाळी आपण हे केलं. हे फ्लावरिंग क्रॉप्स तुमच्या एरोमॅटिक मध्ये येतातच ऑब्विसली. ओके. लेमन ग्रास. अजून कुठले? लेमन ग्रास सारखे अजून दुसरे टाइप ऑफ ग्रासेस असतात. मिंट मॅम. मिंट कॅन कम. ओके. तुमचं ना विटीवर ग्रास असतं, लेमन ग्रास असतं, सिट्रोनेलाचा ग्रास असतो. हे वेगवेगळे टाईपचे ग्रासेस असतात, त्यांना ना स्मेल येतो. लेमन ग्रास म्हणजे गवती चहा तुम्ही टाकता ना चहामध्ये, दॅट इज युअर लेमन ग्रास. ओके. सो नेक्स्ट इज फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन, the branch of horticulture which deals with principles and practices of post harvest handling and preservation of horticultural produce. म्हणजे काय? आता तुम्ही फ्रूट व्हेजिटेबल्स घेता, पण मार्केटमध्ये तुम्हाला असे प्रोडक्ट ज्युसेस मिळतात, जॅम मिळतात. यू हॅव ज्यूस, जॅम, यू हॅव सॉसेस, यू हॅव चिप्स, यू हॅव डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस्ड fruits and vegetable products. So this is that branch which deals with the what are the principles and what are the practices which have to be done for preservation of horticultural produce. म्हणजे त्याचा लाईफ स्पॅन, प्रिझर्वेशन मीन्स व्हॉट? टू इन्क्रीज देअर लाईफ स्पॅन, टू इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ दॅट प्रोड्यूस, टू डेव्हलप न्यू प्रोडक्ट्स फ्रॉम दॅट प्रोड्यूस. दिस कम्स अंडर वेजिटेबल, fruit and vegetable preservation. Plus, apart from preservation, it also deals with post harvest handling. म्हणजे काय? शेतामधून तुमचा माल जेव्हा तुम्ही हार्वेस्ट करता, वेन यू हार्वेस्ट द फ्रूट और व्हेजिटेबल क्रॉप इन द फील्ड अँड बाय द टाइम इट रिचेस द कन्झ्युमर, त्याच्यामध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ स्टेप्स आहेत ते तुम्ही कसे ऑप्टिमाइज करणार, किंवा ते स्टेप्स तुम्ही असे घ्यायचे जेणेकरून तुमच्या प्रोड्यूस ची क्वालिटी मेंटेन राहते कन्झ्युमर पर्यंत पोहोचेपर्यंत. सो दॅट कम्स अंडर युअर पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग. इंडियामध्ये हे पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग लॉसेस कॅन रेंज फ्रॉम 25 to 40% इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मिनिंग इंडियामध्ये 25 ते 40% फ्रूट्स व्हेजिटेबल हे शेतातून कन्झ्युमरच्या घरी पोहोचेपर्यंत त्याच्या मधल्या काळातच ते खराब होऊन जातात. सो दॅट इज द ह्यूज पोस्ट हार्वेस्ट लॉस इन इंडिया. ओके, दॅट्स वाय दिस ब्रांच इज व्हेरी इम्पॉर्टंट, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन. So these were the main branches of your horticulture. Horticulture चे हे main branches आहेत. There are also certain sub branches of horticulture. It includes nursery and seed production. आपण सकाळी बघितलं सिलेबस मध्ये तुम्हाला आहे, ट्रान्सप्लांटिंग आहे, नर्सरी बेड प्रिपरेशन आहे. सो दिस मीन्स कल्टिवेशन ऑफ कमर्शियल स्केल ग्रोइंग ऑफ युअर प्लांट्स फॉर सेलिंग पर्पज. ओके, नर्सरीमध्ये तुम्ही काय ग्रो करता? तुम्ही ऑर्नामेंटल प्लांट्स ग्रो करता, फ्लावर क्रॉप्स तुम्ही नर्सरीमध्ये ग्रो करता, व्हेजिटेबल सीडलिंग्स तुम्ही नर्सरीमध्ये ग्रो करता, फ्रूट क्रॉप्स ऑल्सो यू ग्रो इन नर्सरी. एक्झाम्पल तुमचे ग्राफ्टिंग केलेले मँगो व्हरायटीज किंवा अदर फ्रूट क्रॉप्स. ऑल राईट. सो इन नर्सरी यू आर कल्टिवेटिंग द सॅपलिंग्स or the plants of fruits, vegetables for the purpose of selling them. That is your nursery and seed production on commercial scale. Seed production मध्ये
मीन्स व्हॉट अनियन तुमचे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत. वेन यू आर कल्टिवेटिंग दोज क्रॉप्स in order to sell their seeds, that will come under your seed production. So this is nursery and seed production branch of horticulture. Next is mushroom cultivation. So as we know, mushroom is rich source of protein. Mushroom is a type of fungus. It is rich source of protein. That's why now commercial cultivation of mushroom occurs all over India. Okay. There are 3 types of mushrooms which are commercially grown in India. One is your white button mushroom, second is your oyster or dhingri mushroom, and third is your Chinese or paddy straw mushroom. हे 3 varieties नावं लक्षात ठेवायची. ऑब्जेक्टिव्हला विचारलं तर एखाद्या वेळेस लिहू शकता. So mushroom cultivation is also another branch of horticulture. Another sub branch is dry land horticulture. Sub branch म्हणजे काय की मेजर ब्रांचेस एवढे या मोठ्या नाहीये, बट स्टील दे आर ऑफ इम्पॉर्टन्स अँड दे कम अंडर हॉर्टिकल्चर. ड्राय लँड हॉर्टिकल्चर ऍज द नेम सजेस्ट, वेअर वॉटर इज लेस, जिथं इरिगेशन फॅसिलिटीज नसतात. ओके, त्या कंडिशन मध्ये जे फ्रूट क्रॉप्स किंवा व्हेजिटेबल क्रॉप्स किंवा मेडिसिनल क्रॉप्स ग्रो केले जातात, सच क्रॉप्स कम अंडर युअर ड्राय लँड हॉर्टिकल्चर. ओके, ऍरिड फ्रूट क्रॉप्स कुठले कुठले असतात बरं, तुम्हाला अंदाज आहे का? ऍरिड फ्रूट क्रॉप्स किंवा अशी झाडं जे कमी पाण्यात ग्रो होतात. ड्रॅगन फ्रूट, करेक्ट, कॅक्टस टाइप मध्ये असतं ड्रॅगन फ्रूट. अजून कुठला आहे का ज्या झाडाला कमी पाणी लागतं? कस्टर्ड ऍपल, करेक्ट, चॅट बॉक्स मध्ये. पोमोग्रॅनेट, ओके, सोलापूर भागात ग्रो केलं जातं पोमोग्रॅनेट, त्याला कमी पाणी लागतं. लेमन, सिट्रस इतकं ऍरिड मध्ये नाही म्हणत आपण. डेट पाम, मॅम करोंदा काइंड ऑफ करोंदा. अजून कुठले आहेत? करवंदा सारखं अजून एक क्रॉप ग्रो होतं. आता सोयाबीन, कॉटन हे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स नाहीये. मगाशी मी सांगितलं नाही तुम्हाला. सोयाबीन, कॉटन, शुगर केन, दिस आर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स. ओके, बदाम ट्री नाही, बदाम ट्री रॉंग. ऑर्नामेंटल बदाम पण ऍरिड नाहीये आणि रेग्युलर बदाम पण ऍरिड नाहीये. डेट पाम. सगळ्यात महत्वाचं अजून एक सांगते, बेर, बोर जे तुम्ही खाता बरोबर, इट इज ऑल्सो अन ऍरिड फ्रूट क्रॉप. कस्टर्ड ऍपल, बेर, डेट पाम, onla you may consider, but it is not completely a reed fruit crop. All right, so that is your dry land horticulture. Next is viticulture, the branch of horticulture which studies cultivation of grapes is called as viticulture. इथे तुम्हाला मी बुलेट पॉइंट्स मध्ये आन्सर्स दिलेले आहेत, ह्याला तुम्ही फक्त सेंटेन्सेस मध्ये टाकायचं. ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर विच स्टडीज ग्रेप कल्टिवेशन. ओके, दॅट इज नोन ॲज viticulture. And enology is the science and study of wine and wine making. The foreign countries मध्ये abroad enology is a big part. Okay, enology म्हणजे तुमचं वाईन प्रिपरेशन, वाईन मेकिंग अँड स्टडिंग ऑफ वाईन. नुसतं वाईन बनवून चालत नाही, त्याची टेस्ट बघावी लागते, त्याच्या स्टँडर्ड्स असतात. आपल्या इंडियामध्ये आपण एवढं वाईन वापरत नाही डे टू डे लाईफ मध्ये, बट अब्रॉड मध्ये मेडिटेरेनियन, युरोपियन रिजन, फ्रान्स, तिकडे रेड वाईन वगैरे ही डेली घेतात ते. त्यामुळे दॅट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर विच डील्स विथ वाईन अँड वाईन मेकिंग. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन सो फार? ब्रांचेस कळाले सगळ्यांना? हा क्वेश्चन कॉमनली येतो. डिफाईन हॉर्टिकल्चर अँड डिफरंट ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. नाउ लेट्स मूव ऑन टू इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर. फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुमचं काय आहे? न्यूट्रिशन. आपण फ्रुट्स व्हेजिटेबल्स कशाला खातो? मेनली फॉर देअर न्यूट्रिएंट व्हॅल्यू, बरोबर. Fruits and vegetables, they are a rich source of various types of vitamins. They are source of various types of minerals. Plus they have a very pleasing taste, very nice taste and flavor. Aroma आपण बघितला. Alkaloids जे medicinal plants मध्ये होते. Fiber, oleoresins, this comes under medicinal plants or under
vegetables. Fiber comes under vegetable and fruits. So all these are provided by your fruits and vegetables. एक्झाम्पल तुमचं फायबर मध्ये तुम्ही जर आपण संत्रा खाल्ला, संत्र्याच्या मधले जे लॅमेला असतो करेक्ट, त्याचं जे कव्हरिंग असतं दॅट इज अ रिच सोर्स ऑफ फायबर. तुम्ही जर कुठले एक्झाम्पल आता ॲग्रोनॉमिकल घ्या, व्हीट, होल व्हीट खाल्ला किंवा होल राईस तुम्ही खाल्ला, अनपॉलिश्ड राईस खाल्ला, सो दॅट हॅज फायबर, इट इज रिच सोर्स ऑफ फायबर. सो हॉर्टिकल्चरल क्रॉप्स provide all these nutrients and therefore they are also known as protective foods. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. Horticultural crops are also called as dash type of foods. They are known as protective foods because they are rich source of vitamins, minerals, all these compounds. हे vitamins, minerals तुम्हाला disease resistance provide करतं, तुमची न्यूट्रिशन मेंटेन करतं बॉडीचं, त्यामुळे ते प्रोटेक्टिव्ह फूड म्हणून कन्सिडर केलं जातात. सेकंड इज हायर रिटर्न्स पर युनिट एरिया. हॉर्टिकल्चरल क्रॉप्स ॲज कम्पेअर टू ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स गिव्ह यू हायर रिटर्न्स पर युनिट एरिया. म्हणजे एका एकरमध्ये किंवा एका हेक्टरमध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मधून जास्त उत्पन्न मिळतं. कशा कशाच्या संदर्भात? इन टर्म्स ऑफ युअर यील्ड मीन्स आउटपुट or the produce which you get from that field. Your yield is higher in horticultural crops. Energy, तुमची जी न्यूट्रिएंट व्हॅल्यू, कॅलरिफिक व्हॅल्यू आहे ती तुमच्या हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मध्ये जास्त असतं. तुमचं इन्कम, बिकॉज हॉर्टिकल्चरल क्रॉप्स हॅव और फेच हायर प्राइस, त्यांना भाव जास्त मिळतो मार्केटमध्ये. दॅट्स वाय दे हॅव हाय, दे विल गिव्ह यू हायर मॉनिटरी रिटर्न्स, जास्त पैसे मिळवून देतात. Plus they create more jobs, so that's why higher returns per unit area is seen in case of your horticultural crops. Example इथं बघा, wheat मध्ये एका हेक्टरला wheatला 3500 kilograms you can obtain from 1 hectare of land in case of wheat, whereas 20,000 kilos of grapes can be harvested from 1 hectare of your land. प्लस व्हीट तुमचा भाव कितीला येतो? 28, 24 ते 30, 40 डिपेंडिंग ऑन द क्वालिटी. आणि ग्रेप्स तुमचा कितून चालू होतो? 40, 50. एक्सपोर्ट क्वालिटी असेल तर 60, 70, 80. सो यू आर गेटिंग हायर यील्ड, यू आर गेटिंग मोर मनी फ्रॉम युअर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. नेक्स्ट इज हायर कॅलरिफिक व्हॅल्यू और फूड व्हॅल्यू और एनर्जी व्हॅल्यू. तुम्ही जेव्हा फ्रुट्स व्हेजिटेबल खाता तेव्हा त्यांच्यामध्ये जास्त कॅलरीज असतात ॲज कम्पेअर टू युअर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स ऑप्टेन फ्रॉम दॅट पर युनिट एरिया. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला 0.6 हेक्टर जेव्हा तुम्ही व्हीट कल्टिवेट करता त्याच्यामधून जेवढी कॅलरिफिक व्हॅल्यू मिळते दॅट इज इक्विव्हॅलंट टू 0.04 हेक्टर ऑफ बनाना ग्रोन और 0.2 हेक्टर ऑफ मँगो ग्रोन. इन शॉर्ट ह्याचा अर्थ काय की तुम्हाला मँगो आणि बनाना मधून जास्त कॅलरीज मिळतात ॲज कम्पेअर टू व्हीट पर युनिट एरिया ऑफ लँड. ओके, so this is higher calorific yield. Next is full utilization of land, water. Growers are engaged throughout the year. Means what? आता तुमचं wheat crop घ्या किंवा rice crop घ्या. Okay, in that crop you may not grow that crop throughout the year. कधी कधी तुम्ही फक्त खरीफ मध्ये घेता किंवा रबी मध्ये घेता, 1-2 सीझनच घेता. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा लँड इज नॉट कम्प्लिटली युटिलाइज्ड. इफ यू आर हॅव्हिंग इरिगेशन फॅसिलिटीज ऑन युअर लँड, तुमच्या शेतात पाणी असेल, युअर वॉटर इज नॉट युटिलाइज्ड थ्रू आउट द इयर. दॅट फार्मर इज नॉट एंगेज थ्रू आउट द इयर, कारण का ते एका सीझन मध्ये तसेच बसून राहतात. ॲज कम्पेअर्ड टू दॅट तुमचे जे फ्रूट क्रॉप्स असतात किंवा व्हेजिटेबल क्रॉप्स असतात त्याच्यामध्ये तुमचं कल्टिवेशन थ्रू आउट द इयर तुम्ही घेऊ शकता. तुमचं लँड इज युटिलाइज थ्रू आउट द इयर. युअर वॉटर, द मॅन पॉवर किंवा लेबर जे असतात दे आर युटिलाइज थ्रू आउट द इयर. इथे एक्झाम्पल you require 860 man days per year in case of cultivation of fruits, whereas तुमचे wheat किंवा राईस असेल, सिरियल्स असतात,
त्याच्यामध्ये यू रिक्वायर ओनली 143 मॅन डेज पर इयर. म्हणजे तुम्हाला फक्त 143 दिवस कामगार लागतात ह्याच्यामध्ये, किंवा तेवढेच कामगार लागतात. आणि ह्याच्यामध्ये किती लागतात? 860 मॅन डेज. म्हणजे तेवढ्या टाइम तुम्ही त्या लेबरला तिथे युटिलाइज करू शकता पर इयर. सो दॅट्स वाय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स गिव्ह यू फुल युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. ठीक आहे, हे कळाला का पॉइंट तुम्हाला? डिड यू अंडरस्टँड? doubt मॅम होता. मॅनडेज का असतं मॅनडेज? मॅन डेज म्हणजे हे बघा, आता एक्झाम्पल, मी आज 8 तास काम केलं, बरोबर? एका लेबरचा एक डे असेल 8 आवर्स. ओके, तसे तुम्हाला किती आवर्स काम करावं लागतं त्या शेतामध्ये, दॅट विल गिव्ह यू दॅट मेनी डेज. आता तुमच्या इयर मध्ये 365 दिवस असतात. याचा अर्थ हा माणूस काय एवढे जास्त दिवस काम करतोय का? तसं नाही. दॅट मच लेबर यू आर रिक्वायरिंग मोर. ओके, इथं तुमचं काय होतं, तुमचं फुल इयर मध्ये युटिलायझेशन नाहीये. तुम्हाला फक्त 143 दिवस कामगार लागतात, किंवा 143 दिवसाच्या इक्विव्हॅलेंट तुम्हाला लेबर लागतात. 143 multiplied by 8 hours, that many hours, working hours you require that labor. त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल कळलं का तुम्हाला? आवर्स मल्टिप्लाय इट इंटू डेज. प्रत्येक दिवशी 8 तास तुम्ही काम करता, तसे तुम्हाला त्या शेतामध्ये असे किती तास काम करावं लागतं. मग तुम्ही तेवढे लेबर्स पण इन्व्हॉल्व करता, आणि तेवढे ते वर्किंग डेज कन्सिडर केली जातात. समजला आता हा पॉइंट? येस मॅम. वर्किंग डेज तुमचे काय आहेत ते. नेक्स्ट, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. वी ऑलरेडी सॉ क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. त्याच्यामध्ये इतके सारे तुमचे डिफरंट व्हरायटी ऑफ क्रॉप्स यू आर ग्रोइंग अंडर हॉर्टिकल्चर. यू हॅव युअर फ्रुट्स, व्हेजिटेबल, फ्लावर्स, ऑर्नामेंटल्स, प्लांटेशन, स्पाइसेस, मेडिसिनल, ऑल दिस डिफरंट टाइप्स ऑफ क्रॉप्स. परत तुमचं नर्सरी आहे, सीड प्रोडक्शन आहे. ओके, सो यू हॅव डायव्हर्स क्रॉप्स. तुमचं जर ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन सुटेबल नसेल, ॲरिड क्रॉप्स आपण बघितले, समजा तुमच्याकडे पाणी कमी आहे, हाय टेम्परेचर आहे, so you can go for arid fruit crops. If you are having lot of water, good humidity, or conducive environment, you can go for spices and medicinal crops, or you can go for different types of vegetable crops. Correct? तुम्ही ऍपल ग्रो करू शकता काश्मीर मध्ये, जिथे टेम्परेचर लो आहे. तुम्ही इथं साऊथ मध्ये मँगोज ग्रो करू शकता, जिथं टेम्परेचर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट लागतं. So such a diverse variety of crops can be cultivated only under horticulture. Agronomical crops मध्ये काय होतं, फक्त सिरियल्स पल्सेस आहेत. तुमचं जर टेम्परेचर फ्लक्च्युएट होत असेल, तुमचं लँड जर फ्लक्च्युएट होत असेल, सॉइल तुमचं जर कंड्युसिव्ह नसेल, तर तुम्हाला तेवढी व्हरायटी अवेलेबल नसते ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स मध्ये, जेवढी व्हरायटी तुम्हाला हॉर्टिकल्चरल क्रॉप्स प्रोव्हाइड करतात. प्लस apart from different type of crops, you can also do mixed cropping or multi-story cropping. Mixed cropping म्हणजे काय? वेगवेगळ्या टाईपची झाडं तुम्ही एकत्र ग्रो करू शकता. आंब्याच्या बागेमध्ये तुम्ही मध्ये झेंडूची फुलं पण लावू शकता, जागा अवेलेबल असेल तर. तुम्ही व्हेजिटेबल क्रॉप्स घेऊ शकता. पपईच्या बागेमध्ये तुम्ही पाइनएपल पण ग्रो करू शकता, बनाना ग्रो करू शकता. तुम्ही सायमल्टेनियसली यू कॅन ग्रो व्हरायटी ऑफ क्रॉप्स. यू कॅन डू मिक्स्ड क्रॉपिंग. हे तुम्ही बघितले का कधी? राईसच्या शेतामध्ये मध्येच वीट लावलंय, राईसच्या शेतामध्ये कुठलं ज्वार बाजरा लावले, असं कधीच तुम्ही करू शकत नाही. तिकडे मोनोक्रॉपिंग कंटिन्यू होते. शुगर केन एक शुगर केन म्हटलं की शुगर केनच असतं, ग्राउंडनट म्हटलं की ग्राउंडनटच असतं. यू कॅनॉट डू मिक्स्ड क्रॉपिंग इन ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स. नेक्स्ट, मल्टी स्टोरी क्रॉपिंग. मल्टी स्टोरी म्हणजे काय? आपल्याला मल्टी स्टोरी बिल्डिंग माहितीये, वेगवेगळ्या मजल्यांची बिल्डिंग, जास्त मजल्याची बिल्डिंग म्हणजे मल्टी स्टोरी बिल्डिंग. सेम वे मल्टी स्टोरी क्रॉपिंग म्हणजे काय? एक्झाम्पल, कोकणामध्ये आपण लाखी बाग ही कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये कसं, आता तुम्ही कोकणात जर गेले तर तिथं नारळाची शेती असते. ओके, कोकोनट प्लांटेशन इज देअर. कोकोनटचं झाड उंच जातं, खाली जागा अवेलेबल असते, सनलाइट प्रॉपर येते. मग तुम्ही खाली काय लावू शकता? अजून
बनानाच लावू शकता. कोकोनटच्याच शेतामध्ये, कोकोनटच्याच ऑर्चर्ड मध्ये यू कॅन ग्रो बनानाज. सो बनाना इज मीडियम हाईट किंवा शॉर्ट हाईट प्लांट ऍज कम्पेअर्ड टू कोकोनट. ही झाली तुमची सेकंड लेवल. बरोबर. कोकोनट बिकम्स युअर फर्स्ट लेवल, बनाना बिकम्स युअर सेकंड लेवल. थर्ड, तुम्ही अजून खाली काय जाऊ शकता, तुम्ही त्याच्यामध्ये पायनॅपल लावू शकता. पायनॅपल अजून शॉर्ट हाईट. पायनॅपल इज अ श्रब. कोण अनम्यूट आहे? प्लीज म्यूट युअरसेल्फ. सो नेक्स्ट तुमचं काय आलं? पायनॅपल. तर इकडे तुम्ही एका शेतामध्ये तुमचे 3 क्रॉप्स आले, वेगवेगळ्या हाईटचे क्रॉप्स आले. सो इट बिकम्स मल्टी स्टोरी. प्लस तुम्ही अजून ब्लॅक पेपरची जी वाईन असते, क्रीपर असतं, क्लाइंबर असतं, ते तुम्ही कोकोनटच्या झाडावरती चढू शकता. तर तुमचे 4 क्रॉप्स आले. सो लाईक दिस इज कॉल्ड एज मल्टी स्टोरी क्रॉपिंग. यू आर युटिलायझिंग various height of plants so that you can grow different types in same field. हे तुम्ही agronomical crops मध्ये करू शकत नाही. So this is called as multi-story cropping. So this is also another importance of horticultural crops. हे जे नोट्स तुम्हाला मी अपलोड करून देईल आणि ही पीपीटी पण अपलोड करून देईल. नोट्स मध्ये हे प्रॉपरली सेंटेन्सेस मध्ये एक्सप्लेन केलेलं असणार आहे. वॉट एव्हर आय एम एक्सप्लेनिंग, ऑल दोज थिंग्स विल बी इन द नोट्स. ओके, सो यू डोंट हॅव टू वरी. नेक्स्ट इज वेस्ट लँड युटिलायझेशन. एक्झाम्पल, आता हे खाली कुठलं आहे? तुम्ही प्लांटेशन क्रॉप कुणीतरी मला मगाशी सांगितलं, कॅशू. करेक्ट. कॅशू कॅशू इंडियाचा क्रॉप आहे का? काही आयडिया आहे तुम्हाला? ओके, हा क्वेश्चन कोणाचा तरी आहे. ओके, फर्स्ट आन्सर, वॉज कॅशू ग्रोन इन इंडिया? Yes, ma'am. Is cashew originally from India? Cashew is grown in India, but is cashew originally from India? No. Cashew, I think so. It is from South America. it is from South America. Correct. Cashew originate in Brazil. Cashewचं origin country origin आहे ब्राझील. ब्राझील मधून इथे कुणी आणलं इंडियामध्ये? काही यू डोंट हॅव आयडिया? ब्राझील मधून, फ्रॉम ब्राझील कॅशू वॉज इंट्रोड्युस्ड इन इंडिया. बर, हे माहिती नाही. कॅशू कुठे ग्रो केला जातो इंडियामध्ये? काश्मीर मध्ये कॅशू ग्रो करतो का आपण? वेस्ट साइड, वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया, गोवा. ऑल राईट, गोवा मध्ये कॅशू Coastal घेतला region. जातो. Ma'am, Coastal coastal region, region ma'am. of India. कोस्टल रिजन्स ऑफ इंडिया. And Western maybe originated, introduced in India cashew by the Britishers, maybe. ओके, कॅशू वॉज ओरिजिनली Portuguese. इंट्रोड्युस्ड बाय ब्रिटिश. अच्छा, मला एक सांगा, गोव्यामध्ये ऑलमोस्ट तुम्ही कोणी ना कोणी तर गोव्यामध्ये गेले असेल. गोव्यामध्ये कुणाचं राज्य होतं? Portuguese. Portuguese. हा, मग कुणी इंट्रोड्यूस केला कॅशू गोव्यामध्ये? ब्रिटिशर्सनी का? Portuguese. All right. So cashew was introduced in India by Portuguese in 1500 century. 1550 to 1560 मध्ये कॅशू इंडियामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. आणि कशासाठी केला होता कॅशू इंट्रोड्यूस इंडियामध्ये? टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन ऑफ दिस कोस्टल एरियाज. हे कॅशू नट साठी नव्हता इंट्रोड्यूस केला. हे कॅशू सॉइल इरोजन होऊ नये म्हणून इंट्रोड्यूस केला गेला. But now it is turned as a cash crop for India. India is almost one of the highest producer of cashew and processor of cashew in the world. आपण cashew export करतो. So this is the best example how you can utilize waste land, undulated land. आता तुम्ही ह्या हिली एरियामध्ये जास्त क्रॉप्स कुठले घेऊ शकत नाही. इथं तुम्हाला कल्टिवेशन अवघड जातं. मग इथे तुम्ही कसले क्रॉप्स घेता? यू कल्टिवेट फ्रूट क्रॉप्स, हार्डी फ्रूट क्रॉप्स. कॅशूला कशाची जास्त मेंटेनन्सची गरज नाहीये. त्याला तिथं लावलं, जेवढं पाऊस पडतो, There is biggest cashew. जेवढं हे आहे ते कॅशू मध्ये तेवढ्यामध्ये तो Producer. कल्टिवेट होऊन जातो. ओके, Exporter. कोण बोलते रे? म्यूट करा. मेडिसिनल प्लांट्स पण तुम्ही ॲलोवेरा एक्झाम्पल तुमचा आहे, बरोबर. तुम्ही ऍरिड रिजन मध्ये यूज करू शकता, वेस्ट लँड मध्ये तुम्ही युटिलाइज करू शकता. सो हॉर्टिकल्चर क्रॉप्स, वन ऑफ द इम्पॉर्टन्स इज युटिलायझेशन ऑफ वेस्ट लँड. मेडिसिनल व्हॅल्यू, वी ऑलरेडी स्टडीड दिस.
lot of medicinal plants are there and they have medicinal value, health benefits. Raw material for industry, this also we saw in processing की बाबा तुमचे प्लांटेशन क्रॉप्स जे आहेत, टी, कॉफी, रबर किंवा तुमचे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, हे ना they provide raw material to these processing industries. So many people are engaged in this processing industries. Harvesting of tea, processing of tea, packaging of tea, preparation of fruit juices, jam, jelly, squash. ह्याच्या सगळ्यामध्ये जे प्रोड्यूस तुम्हाला रॉ मटेरियल जे असतं ते तुम्हाला हॉर्टिकल्चरच प्रोव्हाइड करतं. सो दिस इज इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर. नेक्स्ट, export potential. Most of the agricultural export to Europe and Gulf countries is because of horticultural crops. Most of the जे agricultural जे produce तुमचं येतं त्याच्यामध्ये खूप सारा वाटा तुमचा हॉर्टिकल्चरल क्रॉप्सचा असतो. प्लस जरी त्यांची क्वांटिटी जर जास्त नसेल तरी त्यांची व्हॅल्यू जी असते ती जास्त असते. एक्झाम्पल, कॅशूचा रेट काय बाजारामध्ये? 1 किलो कॅशू कितीला मिळतो? 800 रुपये ते 1000 रुपये किलो. 1 किलो तांदूळ कितीला मिळतो? बासमती घ्या, बेस्ट बासमती राईस 1 किलो कितीला मिळेल? 50 to 100. 80 रुपये. 100 मॅक्झिमम. लेट्स टेक डबल द प्राइस, 200 रुपये. 200 रुपये किलो राईस and 800 rupees cashew. So you are earning more money from your horticultural crops. So your export potential is more for your horticultural crops. ठीक आहे. आता हे तुमचं एक्सपोर्टचे आहेत. तुम्ही इंडियामध्ये आपण मोस्टली फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, स्पायसेस, कॉन्डिमेंट्स, मेडिसिनल क्रॉप्स, मग तुमचे हे हाय व्हॅल्यू क्रॅश क्रॉप्स लाईक तुमचे कॅशू असेल, आल्मंड्स असतील, हे तुम्ही एक्सपोर्ट करता. नेक्स्ट वन इज एस्थेटिक व्हॅल्यू, राईट? दिस इज एशियाज लार्जेस्ट ट्युलिप गार्डन. कुठे आहे हे गार्डन? Srinagar. Jammu and Kashmir. Correct. So why are people visiting this garden? Because it is beautiful, right? इथे जर मी गव्हाची शेती लावली आणि लोकांना म्हंटल या माझे गव्हाचं शेत बघायला, कोणी येणार आहे का? नो, बिकॉज horticultural crops provide aesthetic value. They beautify the surrounding. People will pay to visit such gardens. Okay, so that is because of the aesthetic value. Aesthetic म्हणजे beautiful or beautifying. Next is religious and sacred value. बरोबर, आपण कुठले पण religious ceremony असेल, whenever there is any religious ceremony, festival, we utilize lot of horticultural produce like leaves, flowers, fruits, different types of plants. These are worshipped in religious ceremonies. कुठले कुठले फ्रुट्स वापरतो, कुठले कुठले प्लांट्स आपण वापरतो रिलीजियस सेरेमनी मध्ये? एखादा प्लांट माहिती आहे तुम्ही वापरता रिलीजियस सेरेमनी मध्ये? रोज. Jasmine. Marigold. जास्वंद. ह्यांची फ्लावर्स झाले सगळे. प्लांट म्हणते मी, प्लांट. हे फ्लावर्स झाले. Mango. Banana. मॅम अशोका. Tulsi. अच्छा, हे जे Mango. ह्यांचे सगळ्यांचे तुम्ही लीव्स वापरता. आय एम नॉट आस्किंग, Tulsi. I am not asking you flowers. I am asking you one plant which is used in religious ceremony as a plant. Tulsi. Banana leaf. No. Banyan Someone tree. just said. Banyan tree. Chandan. तुलसी. तुळस तुम्ही झाड म्हणून अख्खी वापरता वर्शिपिंगला, करेक्ट? तुमचे यात्रा निघते पंढरपूरची तेव्हा सगळेजण डोक्यावरती तुळस घेऊन जात असतात. सो दॅट इज एक्झाम्पल ऑफ द प्लांट. लीव्स, फ्लावर, फ्रुट्स यू ऑल नो. इवन तुमची सुपारी जी असते, बरोबर, जी आपण रिलीजियस सेरेमनीला वापरतो, दॅट इज अंडर युअर प्लांटेशन क्रॉप. सो दिस आर द इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. 11 पॉइंट्स आहेत. यू कॅन राईट ऑल ऑफ दोज. अँड नाऊ लास्ट थिंग इज स्कोप फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. डिफरन्स बिटवीन इम्पॉर्टन्स आणि स्कोप. स्कोप म्हणजे काय? जिकडे अजून तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. इम्पॉर्टन्स म्हणजे इट इज गिव्हिंग यू वाय दिस इज बेनिफिशियल. हे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स का बेनिफिशियल आहेत, त्यांची का व्हॅल्यू आहे. बट स्कोप मीन्स व्हॉट? देर इज सम चान्स फॉर ग्रोथ, इम्प्रूव्हमेंट, दॅट इज युअर स्कोप. तर काय काय इम्प्रूव्हमेंटला अजून स्कोप आहे इंडियामध्ये? फर्स्ट,
to exploit great variability of agroclimatic conditions. So India, तुम्हाला इंडियामध्ये you will get all different types of agroclimatic condition. तुम्हाला काश्मीर, हिमाचल मध्ये you will get snowfall. You have tropical conditions in your Kerala, in your northeast. तुम्हाला arid region राजस्थान मध्ये तुम्हाला desert आहे, तुम्हाला coastal areas आहेत. Different types of areas you have in India and you can actually utilize them more. आपण अजून fully potential त्याचा वापरत नाहीये. So that is one of the scope for our Indian horticultural improvement. Second, to meet the minimum nutritional need of the population, fruits, vegetable, flowers, spices, beverages, etc. Means what? Currently, we know that in India, there are many people who do not get proper 3 times meal plus nutritious meal. आपण बघितलं मील म्हणजे काय, मी नुसतं चपाती भाकरी तेल चटणी सोबत चपाती भाकरी खाल्ली, इट विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ न्यूट्रिशनल डाएट. न्यूट्रिशनल डाएट मध्ये तुमचे फ्रुट्स व्हेजिटेबल इन्क्लूड झाले पाहिजे, तुमचे डिफरंट टाइप्स ऑफ स्पाइसेस वगैरे इम्प्रूव्ह झाले पाहिजे. तुमचे पॉप्युलेशनची जी नीड आहे, न्यूट्रिशनल नीड किंवा अदर नीड्स, देर इज स्टील स्कोप टू मीट दॅट. ओके, इंडिया आपण आपल्या पॉप्युलेशनची नीड मीट करत नाही. That's why we need to increase production of our horticultural crops. Third, to meet the requirement of processing industry. Same thing. पहिलं म्हणजे आपल्याला खायला पुरत नाही. रॉ मटेरियल मध्ये फ्रेश fruits and vegetables are not sufficient to meet population's need. ते मीट केल्यानंतर मग कुठे पुढे जाऊन आपण प्रोसेसिंग मध्ये अजून देऊ शकतो. सो इंडियामध्ये फक्त 1 to 2% fresh fruits and vegetables are processed. Only 1 to 2% processing India मध्ये केलं जातं. फॉरेन कंट्रीज मध्ये ते 60 ते 70% पर्यंत fruits vegetables are processed. So you can see there is such a huge gap. So processing industry, there is scope for improvement. गव्हर्नमेंटचे नवीन नवीन स्कीम्स येतात प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी, बरोबर. That is the reason. Fourth, to substitute import and increase export. There are many horticultural produce we still import from other countries. Example, recent news मध्ये तुमचं हिंग होतं, बरोबर. ऐकलं का की आता आपण हिंग, we have started cultivation of हिंग Asafoetida in India. हे आपण आधी पूर्णपणे इम्पोर्ट करत होतो अफगाणिस्तान किंवा अरब कंट्रीज मधून. सो नाव वी आर ट्राइंग टू इन्क्रीज दॅट प्रोडक्शन. आपण अजून आपल्या कुकिंग ऑइल, जे आपलं कुकिंग ऑइल आहे त्याच्यात वी आर नॉट येट सेल्फ सफिशियंट. वी स्टील इम्पोर्ट मोस्ट ऑफ आवर कुकिंग ऑइल फ्रॉम अदर कंट्रीज. फ्रुट्स व्हेजिटेबल्स मध्ये आपण बऱ्यापैकी ठीक आहोत. वी रँक सेकंड इन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल कल्टिवेशन आफ्टर चायना. बट बाकीच्या अदर क्रॉप्स मध्ये देर इज पोटेन्शियल टू इन्क्रीज द एक्सपोर्ट अँड टू रेड्यूस द इम्पोर्ट. नेक्स्ट, टू इम्प्रूव्ह द इकॉनॉमिक कंडिशन्स ऑफ फार्मर्स. फार्मर्सची इकॉनॉमिक कंडिशन कधी इम्प्रूव्ह होणार, जेव्हा दे विल इन्क्रीज द प्रोडक्शन अँड दे विल गेट प्रॉपर व्हॅल्यू फॉर देअर प्रोड्यूस. सो वी कॅन डेव्हलप न्यू व्हरायटीज ऑफ fruits and vegetables which have higher yield, okay, better quality, so that the farmer get good returns from this produce. Sixth one, to engage more laborers and reduce unemployment. आपण बघितलं fruits, vegetable किंवा horticulture मध्ये 860 man hours लागतात per year. So there is requirement of labor. प्रोसेसिंग इंडस्ट्री मध्ये तुम्ही लेबरला जॉब प्रोव्हाइड करता. सो देर इज स्कोप टू प्रोव्हाइड दिस जॉब अँड टू रेड्यूस अनएम्प्लॉयमेंट. सगळ्यांनी म्यूट करा आपला. डॉक्टर एकबा. यश पाटील, म्यूट युअरसेल्फ. नेक्स्ट काय आहे, टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. वी सॉ horticultural crops can be grown in various undulated land areas. The climatic condition appropriate nasel, then also you can grow these horticultural crops. Cashew was cultivated to protect soil erosion, to protect environment. So that is how you can, there is still scope to utilize these horticultural crops to protect environment. Next, improved irrigation facilities.
government is building new dams or government is building new canals. There are new irrigation methods. Drip irrigation साठी government subsidy देते, sprinkler irrigation साठी देते. So government is creating new irrigation facilities, and this can be utilized by the farmers to increase the yield. So there is scope for this. Then improve transport and marketing facility. इंडिया मध्ये आपण बघितलं 25 to 40% प्रोड्यूस इज लॉस्ट ड्युरिंग पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग. शेतातून कंझ्युमर पर्यंत येईपर्यंतच माल नासून जातो, नासाडी होते. So when we can stop this? Because of improvement in transport facilities, improvement in proper marketing channels. हे जेव्हा होणार तेव्हा तुम्ही there is still scope ह्याच्यामध्ये करू शकता आणि मग you can reduce the post harvest losses. And last one is there are various government schemes which government provide to the farmers for starting orchard, for irrigation facilities, to get new equipments, to start processing industry. So farmer have to take benefit of these schemes, and there is still scope for that, and they can utilize this. Okay, ह्याच्याने काय होणार? Finally all these things will lead to what? Improvement in economic condition of farmers. सगळं एवढं गव्हर्नमेंट करतंय so that farmers get proper income, and also we meet the nutritional need of the population. So this was your scope for horticultural crops. Today we have completed first chapter, importance of horticultural crops. Then you have your branches of horticulture and scope of horticulture. हे लिंक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल ऑनलाईन. तुमचे 3 व्हिडिओज बनवलेले आहेत. ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर, इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स अँड स्कोप ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. आता जे पॉवर पॉइंट मध्ये होतं तेच ह्याच्यामध्ये आहे, बट इट इज इन व्हिडिओ फॉर्म. सो यू कॅन चेक दिस आउट. इफ एनीबडी, इज देयर एनीवन हु इज हॅव्हिंग क्वेश्चन? We can use spirulina to meet protein requirements in poor areas. Yes, we can do that. Spirulina आहे, तुमचे वेगवेगळे क्रॉप्स तुम्ही करू शकता प्रोटीन रिक्वायरमेंट मीट करायला. What can be the reasons due to which horticultural crops give higher returns per unit area than other crops? एक्झाम्पल आपण बघितलं, एका हेक्टर ग्रेप्स मध्ये तुम्हाला 20,000 किलो उत्पन्न मिळतं एका हेक्टर मध्ये. तेवढं ग्रेप्सचं तुमचं उत्पन्न आहे. तुमच्या आंब्याच्या झाडाला, एका झाडाला तुम्हाला कितीतरी किलोज आंबे लागतात. किती एरिया असते ती? 10 बाय 10चा त्याचं प्लांटिंग डिस्टन्स असतं, 10 बाय 10 मीटरचं. तेवढंच तुम्ही जर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स घेतलं तर तेवढं वेट नुसार पण उत्पन्न मिळत नाही. यील्ड नुसार पण ॲग्रोनॉमिकल क्रॉप्सला तेवढं उत्पन्न नसतं, त्याची मॉनिटरी प्राइस तेवढी नसते. ऑल दिस फॅक्टर्स लीड टू हायर रिटर्न्स per unit area of horticultural crops. Okay, is there anyone who is having any other question? Clear आहे का सगळ्यांना? हायर कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे? हायर कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे तू जर एक केळं खाल्लं तर तुला बॉडी मध्ये जेवढी एनर्जी मिळते तेच तू तेवढ्या ग्रॅमचा जर गहू खाल्ला तर तुला मिळत नाही. एक केळ समजा तुझा 100 ग्रॅम असेल, तुला 100 ग्रॅम मधून 50 कॅलरीज मिळाली. ओके, तेच तू 100 ग्रॅम गहू म्हणजे एक चपाती खाल्ली तर तुला तेवढे कॅलरीज मिळत नाहीत. सो त्याला कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतात. तुम्ही जेव्हा फूड खाता तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी येते, करेक्ट? तर एनर्जी म्हणजे काय? ती कॅलरीज जे तुम्हाला मिळतात त्या फूड मधून. सो दॅट इज द एनर्जी. ॲबोरिकल्चर मध्ये युजली झाडं, ट्रीज आर ग्रोन इन अँड दे आर बीइंग स्टडीड इन अ सायंटिफिक वे. एक्झाम्पल, पोल्युशन कंट्रोल साठी तुम्ही जर झाडं लावली असाल एका एरियामध्ये, विंड ब्रेक मधून तुम्ही झाडं लावू शकता. सो दॅट विल कम अंडर युअर ॲबोरिकल्चर. आणि तुमचं लँडस्केपिंग मध्ये तुम्ही एस्थेटिक म्हणजे दिसायला छान असले पाहिजेत ते तुम्ही वापरता. लँडस्केपिंग मध्ये यू यूज फ्लावर क्रॉप्स, ऑर्नामेंटल फोलिएज क्रॉप्स म्हणजे अशोकाचं झाड आहे, तुमचे ॲकेलिफाची झाडं असतात, ड्युरांटा असतो, गोल्डन ड्युरांटा.
फेन्सिंगला वगैरे वापरतात ना ते येलो ग्रीन कलरचा ड्युरांटा, तर हे तुमचं लँडस्केपिंग वगैरे मध्ये येतं. तुमचे नोट्स मी अपलोड करणार गुगल क्लासरूम मध्ये. आत्ताची जी पीपीटी होती आजची, ती पण तुमची गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केली जाईल. तुम्हाला व्हिडिओज हे जे बनवलेले आहेत 5-5 मिनिटाचे, हे तुम्हाला अपलोड केले जातील. प्लस आजचं जे लेक्चरचा व्हिडिओ आहे तो पण युट्यूबला अपलोड केला जाईल. सो यू हॅव मल्टिपल मेथड्स टू रिवाइज दिस लेक्चर अगेन. अजून कुणाला काही डाऊट, क्वेश्चन? मॅम एक क्वेश्चन आहे की 1 हेक्टर म्हणजे किती एकर होतं? 2.5 एकर. अच्छा, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर का? हा. ओके, चालेल. 100 आर ना मॅम? हो हो. ठीक आहे. 40 गुंठा म्हणजे 1 एकर. मग तुमच्या एका हेक्टर मध्ये 100 गुंठे. एक हेक्टर म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटर. ओके, स्क्वेअर मीटर मध्ये पण सांगितले. 1 हेक्टर म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटर. विच इज द बेस्ट Okay. सीजन इन आवर रिजन फॉर सुटेबल कल्टिवेशन ऑफ कॅशू? क्वेश्चनच चुकीचा आहे. कॅशू क्रॉप इज अ पेरिनियल क्रॉप. बरोबर. कॅशूचं काय असतं, आंब्यासारखी झाडं असतात. मँगोच्या फॅमिलीमध्येच कॅशू येतं. तर आपण आंब्याचं झाड सीझन प्रमाणे ग्रो करतो का? एकदा लावलं तर ते 20-25 वर्ष जगतं. ओके. सो सीझन त्याला कल्टिवेशन साठी सीझन नसतो, त्याला फ्लावरिंग फ्रुटिंग साठी सीझन असतात. बट फ्रूट क्रॉप्स मध्ये तुम्ही कल्टिवेट नाही करत प्रत्येक सीझनला फ्रूट क्रॉप्स. ओके. त्यांचा फक्त हार्वेस्टिंग सीझन असतो. आणि जून जुलै मध्ये युजली तुम्ही शेतामध्ये ऑर्चर्ड मध्ये तुम्ही झाडं लावता, कारण का पावसाळा असतो, त्यामुळे त्यांना काय इरिगेशनची गरज नसते. अँड दे कॅन ग्रो व्हेरी वेल ड्युरिंग रेनी सीझन. दॅट्स वाय व्हेनेवर इज रेनी सीझन इज देअर, यू युजली transplant or plant these fruit crops in your orchard. All right. 2 वाजलेले आहेत. तुमचं नेक्स्ट लेक्चर असणार आहे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, गो थ्रू दिस व्हिडिओज बघितल्यानंतर पण जर काही क्वेश्चन असेल तर यू कॅन आस्क मी इन द नेक्स्ट क्लास. ओके. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ह्याच्यावरती 4 मार्क्सचा क्वेश्चन दरवेळेस येतो, ऑब्जेक्टिव्हला पण येतं. टू मेक शुअर यू नो दिस चॅप्टर व्हेरी वेल. आता नेक्स्ट लेक्चर कुणाचं आहे तुमचं? मॅम आता 4 ला लेक्चर आहे. डीईजीचं आहे मॅम. 2 वाजता लेक्चर नाहीये का? नाही मॅम, 2 ते Gap 4 आहे, ब्रेक आहे मॅम. अच्छा, तुम्हाला 2 ते 4 ब्रेक आहे का? हो. ओके. मग क्वेश्चन असतील तर विचारू शकता, अदरवाइज यू कॅन लिव्ह. तुमची अटेंडन्स घेतली जाते ऑलरेडी. सो इफ यू डोंट हॅव क्वेश्चन यू कॅन लिव्ह द क्लास. Ma'am, I didn't understand that man per day मॅन concept. आवर पर डे, Yeah, man hours per day. पर इयर. हा. इन सिम्पल लँग्वेज मॅन आवर पर, त्याच्यामध्ये तुमचं पीपीटी मध्ये सांगते. तुम्हाला जर ते खालचा पॉइंट कळाला नसेल, मॅम तो पॉइंट पूर्ण परत सांगा. 1 मिनिट. पॉइंट आपण आणू आधी. पुढे ठीक आहे. 4th पॉइंट नाही कळाला ना, फुल युटिलायझेशन ऑफ मॅन आवर्स पर डे. एक्झाम्पल, तुम्हाला जर राईस ग्रो करायचा आहे, ओके, हा राईस तुम्ही ग्रो करताय, तुम्ही ट्रान्सप्लांटिंगला एवढी लोक लावली, तर तुम्ही लोक काउंट नाही करत. आता हे लोकांनी किती तास काम केलं आज ह्यांनी किती तास काम केलं प्लांटिंग करायला? समजा 4 तास काम केलं, एका दिवसात 4 तास काम केलं, आणि हे एवढ्या लोकांनी केलं, 10 लोकांनी 4 तास काम केलं, तर किती झाले ते? 40 तास. ओके. 10 लोकांनी 4 तास एक दिवशी काम केलं म्हणजे 40 आवर्स झाले. बरोबर. तसं तुम्हाला किती वेळ करावं लागतं राईस मध्ये? समजा फक्त 40 तास काम केलं ना, 400 तास केलं,
ओके, चॅट बॉक्स मध्ये टाकते, हे तुम्हाला कळेल. 400 तास आवर्स राईस कल्टिवेशनला लागले. पूर्ण राईस ग्रो करायला तुम्हाला 400 तास लागले. म्हणजे 400 तास मध्ये कसं 10 लोकांनी काम केलं, म्हणजे 10 लोकांनी 40 तास काम केलं. हे समजलं का तुम्हाला? हो. नाही तर परत एक्सप्लेन करते. आज मी राईसचं हे ट्रान्सप्लांटिंग केलं, 10 लोक लावली, माझ्याकडे 10 कामगार लोक आहेत. आज त्या 10 लोकांनी 4 तास काम केलं. ओके, डे 1 ला त्यांनी 10 people into 4 hours equals to 40 hours. डे 1 ला 40 hours काम केलं, बरोबर. असे तुम्ही 10 दिवस काम केलं, 10 days into 40 किती झाले? 400, बरोबर. 400 तास झाले. तर किती मॅन आणि तुम्हाला एका दिवसात तुम्ही किती काम करू शकता? 8 hours. एक दिवस कामगाराचा 8 तास आहे, तर किती दिवस झाले आता ह्याचे? 400 divided by 8 किती झाले? बरोबर. 50. म्हणजे मला राईस कल्टिवेशनला 50 मॅन डेज पर इयर लागले. एकंदरीत असं समजून चालायचं, बरोबर. हे कळालं आता तुम्हाला? Yes, ma'am. हे तुम्हाला एवढं डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं नाहीये. तुम्हाला फक्त ह्या पॉइंट मध्ये काय समजतंय की तुम्ही पूर्ण युटिलाइज करता तुमच्या लेबरला. एकदा जर तुम्ही राईस लावला तर तो राईस हार्वेस्ट करतानाच तुम्ही परत लेबरला बोलवता. तसं तुमचं फ्रुट्स व्हेजिटेबल्स मध्ये नाहीये. फ्रुट्स व्हेजिटेबल्स मध्ये कसं होतं की त्याला बाबा ट्रेनिंग करायचंय, ग्रेप्स मध्ये समजा ट्रेनिंग करायचंय, त्याला ग्रोथ रेग्युलेटर्स लावायचे, त्याचं हार्वेस्टिंग करायचंय किंवा परत प्रूनिंग करायचंय. तुम्हाला सारखं सारखं लेबर लागत राहतं फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सला. तेवढा लेबर तुम्हाला ॲग्रोनॉमिकल क्रॉप्सला लागत नाही. आणि का लागत नाही? कारण का कधी कधी ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स तुम्ही तिन्ही सीझन मध्ये घेत नाही. कधी कधी काही काही एरियामध्ये इरिगेशन प्रॉब्लेम असेल तर एकच सीझन मध्ये तुम्ही क्रॉप घेऊ शकता, रेनी सीझन मध्ये. पण तिकडे तुम्हाला इरिगेशन प्रॉब्लेम येतं, तिकडे मी बोराची झाडं लावू शकते. बोराची झाडं माझी थ्रू आउट द इयर चालू असतात. थ्रू आउट द इयर मला काहीतरी बोराचं काम करावं लागेल किंवा पोमोग्रेनेटचं काम करावं लागेल. दॅट्स वाय थ्रू आउट द इयर तुम्ही ते लँड वापरता, थ्रू आउट द इयर तुम्ही लेबर वापरता, थ्रू आउट द इयर तुम्ही वॉटर वापरता. याचा या पॉइंटचा हा अर्थ आहे. But ma'am, if there is so much labor, so they will ask for so much money also, no? They will ask money, but that's why you are getting more income also. Correct? Example, grapes जे तुम्ही हार्वेस्ट करता लेबर लावून, बेस्ट एक्झाम्पल तुमचं ग्रेप्स आहे. ते ग्रेप्स तुम्ही एक्सपोर्ट करताय, त्याच्यामुळे तुम्हाला ते ग्रेप्स प्रॉपर मेथडनीच हार्वेस्ट करायचे आहेत, प्रॉपर मेथडनीच ते पॅक करायचे आहेत आणि मग ते तुम्हाला एक्सपोर्ट करायचे आहेत. तेवढी गरज तुम्हाला राईसला लागत नाही आणि तुम्हाला ग्रेप्स मध्ये उत्पन्न पण जास्त मिळतं, तुम्हाला यील्ड पण जास्त मिळते. त्यामुळे लेबर जरी जास्त लागला तरी तुमचं इन्कम हे हॉर्टिकल्चर क्रॉप्स मधूनच जास्त निघतं. कळालं? मॅडम ते कसं Yes, सांगताय ma'am. की काही याचं काही एम्प्लॉयमेंट भेटते, जास्त लेबर असल्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंट भेटून जाते. त्यांना एम्प्लॉयमेंट मिळते. आपण स्कोप मध्ये बघितलं, तुम्ही एम्प्लॉयमेंट तर प्रोव्हाइड करताच, तुम्ही इन्कम पण प्रोव्हाइड करता. पण हा नेगेटिव्ह पॉइंट म्हणत होता ना की तुमचा तेवढा खर्च पण होईल. खर्च होतो पण तुमचं इन्कमच जास्त असतं, तुम्हाला तेवढा लेबर लागतच असतो, तुमचं इन्कम पण तेवढं जास्त असतं. त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला प्रॉफिट हे हॉर्टिकल्चर क्रॉप्स मधूनच जास्त मिळतं. समजलं आता? तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल ना, हा पॉइंट फ्रुट्स आणि हे नाही लिहिलं तरी चालेल, ह्याच्यात काय नाही. फुल युटिलायझेशन मध्ये तुम्ही
फक्त वरचं लिहू शकताय बघा. ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स आर सीझनल, therefore the cultivators have to engage themselves in other occupation during slack season. सीझनल असतात, कंटिन्यू तुम्ही काम नाही करत. whereas fruit growing, growers are engaged throughout the year. Vegetables can be grown in different seasons. That's why full utilization of land and water throughout the year, plus labor is also engaged throughout the year in horticultural crops. Okay, ma'am. Thank you. तुमचे हे नोट्स मी अपलोड करते, ते परत एकदा वाचा. तरी नाही समजलं मग मला परत विचारा. Okay. Okay, ma'am. Anybody has any other question? No, ma'am. मॅम असाइनमेंट कधीपासून देणार आहात? असाइनमेंट थांबा ना, आता तर पहिलं लेक्चर होतं तुमचं. एखादा मॅम क्वेश्चन आहे? क्लासरूम हा, मॅम क्लासरूम वर नाही तर व्हॉट्सअप या तुमच्या युट्यूब चॅनल जे आता लेक्चर अपलोड केलं त्याची लिंक द्या पाठवून. हा पाठवते ना. हे आता तुमचे युट्यूबचे लिंक आहेत ना, इथं क्लासरूम मध्ये, क्लासवर्क मध्ये मी इथे हे लिंक टाकून देते. हा अख्खा हेच टाकून देते. तुम्हाला त्याच्यात काय करायचंय, जे चॅप्टर होतात तेवढेच चॅप्टर वाचायचे. मी आज सांगितलं तुम्हाला हे 3, तर हे 3च तुम्ही बघायचे. बाकी दुसरे बघत बसू नका, ते नेक्स्ट चॅप्टरचे, नाही तर परत तुम्हाला कन्फ्युजन होईल. करेक्ट. आणि तुमचं मी स्टडी मटेरियल पण सगळं पोस्ट करेल, नोट्स आजच पोस्ट करेल, तर ते तुम्ही तसे बघू शकता. आणि तरी तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटला, यू कॅन आस्क मी एनी टाइम. मॅडम असं मटेरियल पोस्ट करताना स्टेप वाईज करा. म्हणजे आज कसं सिलेबस घेतात तुम्ही, सिलेबसची क्लासवर्क मध्ये त्याची PDF टाकली, म्हणजे जे होत जाईल ते पोस्ट करा. म्हणजे अभ्यासाला सोपं जातं. नाही, तुम्हाला मी काय करेल, जे PPT असतात आजच्या लेक्चरचे, ते PPT मी इंडिव्हिज्युअली टाकणार. नोट्स जे असतात ना, तुम्हाला सगळे नोट्स एकदाच मिळतात बुक सारखं, तर ते नोट्स मध्ये मग पहिला चॅप्टर झालं की तेवढे वाचायचं, असं करायचं. PPT तुम्हाला मी चॅप्टर वाईजच टाकेल. ही जी आजची PPT होती ती आज मी अपलोड करून टाकेल, आणि तुमचे ओव्हरऑल सगळे जे नोट्स आहेत ते तुम्हाला एकदाच मिळतील. ते मी तुम्हाला चॅप्टर वाईज नाही देऊ शकणार. ठीक आहे. तुम्हाला युट्यूबची प्लेलिस्ट मिळालेली आहे, ते तुम्ही क्लिक करायचं आणि तुमचं युट्यूब चॅनल, त्याच्यामधले जे लेक्चर्स आहेत तेवढे आज झालेले तेवढेच बघायचे, बाकीचे नाही बघायचे. ठीक आहे. एनीबडी हॅज एनी अदर क्वेश्चन? In multiple cropping system, if there is attack of disease on any one crop, it will spread to other crops too. So should we really follow multi-cropping pattern? Good question. पण तुमच्या क्रॉपिंग सिस्टम मध्ये कसं असतं, एका झाडाचा डिझीज दुसऱ्या झाडाचा एखाद्या वेळेस होऊ शकत नाही, किंवा तो दुसरा झाड ससेप्टेबल नसेल, तर यू कॅन टेक केअर ऑफ दॅट. तुम्ही मल्टिपल क्रॉपिंग सिस्टम फॉलो केली तर तुम्ही त्यांची केअर पण प्रॉपरली करू शकता. असं नाही की तुम्ही केअर नाही करणार. यू कॅन टेक प्रॉपर प्रिकॉशन मेजर्स इन दॅट सिस्टम ऑल्सो. एक्झाम्पल तुम्हाला दिलं कोकोनट, बनाना आणि पायनॅपल. कोकोनटचे जे डिझीजेस आहेत तेच बनानाचे डिझीज नसतात. बनानाचे जे डिझीजेस आहेत ते पायनॅपलचे डिझीज नसतात. ओके, वाईस अँड वर्सा. किंवा कोकोनटचा जो पेस्ट आहे तो बनानाचा पेस्ट नसतो. तर असं पण तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. ओके, सो आय थिंक विथ दॅट विल क्लोज टुडेज चॅप्टर. काही प्रॉब्लेम असेल तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारू शकता. ओके, नाव मॅम आहे का क्वेश्चन कुणाला? नाही क्वेश्चन नाही, ती लिंक टाकली तुम्ही, ती रिझल्ट नॉट फाउंड सांगते युट्यूबवर. ती म्हणजे लिंक ओपन नाही होते नी. आता ओपन होईल. ठीक आहे, ती लिंक आता ओपन केली, तुम्हाला हे प्लेलिस्ट मिळेल, हे व्हिडिओज मिळतील. झाली ओपन आता? आता होईल हो तुमची झाली open. ती. येस मॅम, झाली ओपन. हा, तर ते फक्त शॉर्ट व्हिडिओज आहेत रिव्हिजन सारखं. लेक्चर्स पण तुमचे काही काही पुढे लेक्चर्स आहेत, आणि आजच्या लेक्चरची पण लिंक तुम्हाला मी पोस्ट करेल. उद्या परवा लिंक पोस्ट केली तर
Okay. So if there is no any more questions, we can leave the class. तुमचा Yes, 4 ला madam. क्लास आहे तर तुम्ही त्याला जॉईन करू शकता नंतर. Everyone leave the class. सगळ्यांनी क्लास लीव करा. जे एंडिंगला राहतात त्यांची आम्ही अटेंडन्स कन्सिडर करणार नाही. तुम्ही लक्ष देत नाही असं समजतं. भक्ती, गौरव, हर्षद, प्रमोद आणि राहुल, लीव द क्लासरूम.